तुमचा पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक लोहखनिज कुठे आढळते? तुमचे ऑप्शन आहे नागपूर, बी. गडचिरोली, सी. पुणे, डी. नाशिक. तुमचे योग्य उत्तर आहे बी. गडचिरोली. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोळसा खाणी प्रामुख्याने कुठे आहेत? तुमचे ऑप्शन आहे कोल्हापूर, बी. चंद्रपूर, सी. ठाणे, डी. बीड. तुमचे योग्य उत्तर आहे बी. चंद्रपूर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, बॉक्साइट खनिज महाराष्ट्रात कुठे मिळते? तुमचे ऑप्शन आहे रत्नागिरी, बी. नंदुरबार, सी. अकोला, डी. नाशिक. तुमचे योग्य उत्तर आहे रत्नागिरी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, मंगनीज खनिज कोणत्या जिल्ह्यात प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहे भंडारा, बी. सोलापूर, सी. अहमदनगर, डी. सातारा. तुमचे योग्य उत्तर आहे भंडारा. तुमचा पुढचा प्रश्न आहे, चुना दगड लाइमस्टोन महाराष्ट्रात कुठे मिळतो? तुमचे ऑप्शन आहे बुलढाणा, बी. यवतमाळ, सी. नांदेड, डी. लातूर. तुमचे योग्य उत्तर आहे डी. लातूर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, मातीचे खनिज काओलिन कुठे आढळते? तुमचे ऑप्शन आहे रत्नागिरी, बी. नाशिक, सी. नागपूर, डी. पुणे. तुमचे योग्य उत्तर आहे रत्नागिरी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, गंधक सल्फर खनिज महाराष्ट्रात कुठे आढळते? तुमचे ऑप्शन आहे मुंबई, बी. नागपूर, सी. कोल्हापूर, डी. ठाणे. तुमचे योग्य उत्तर आहे डी. ठाणे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, सोन्याचे खनिज महाराष्ट्रात कोणत्या भागात आढळते? तुमचे ऑप्शन आहे गडचिरोली, बी. नंदुरबार, सी. रत्नागिरी, डी. अहमदनगर. तुमचे योग्य उत्तर आहे गडचिरोली. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात तांबे खनिज कुठे आढळते? तुमचे ऑप्शन आहे कोल्हापूर, बी. पुणे, सी. नाशिक, डी. नांदेड. तुमचे योग्य उत्तर आहे सी. नाशिक. तुमचा पुढचा प्रश्न आहे, चीनामाती कोणत्या उद्योगात वापरली जाते? तुमचे ऑप्शन आहे काच उद्योग, बी. सिमेंट उद्योग, सी. मातीच्या भांड्यांचा उद्योग, डी. धातू उद्योग. तुमचे योग्य उत्तर आहे सी. मातीच्या भांड्यांचा उद्योग. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात लोहखनिज कोणत्या प्रकारचे आहे?
तुमचे ऑप्शन आहे हेमेटाइट, बी बॉक्साइट, सी मॅग्नेटाइट, डी ग्लेना. तुमचे योग्य उत्तर आहे हेमेटाइट. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कोळसा कोणत्या प्रकारचे खनिज आहे? तुमचे ऑप्शन आहे धातुजन्य, बी अधातुजन्य, सी ऊर्जा उत्पादक, डी सजावटी. तुमचे योग्य उत्तर आहे सी ऊर्जा उत्पादक. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील बॉक्साईटपासून कोणते धातू तयार केले जाते? तुमचे ऑप्शन आहे तांबे, बी अल्युमिनियम, सी लोह, डी जस्त. तुमचे योग्य उत्तर आहे बी अल्युमिनियम. तुमचा पुढचा प्रश्न आहे, सिमेंट उद्योगासाठी कोणते खनिज आवश्यक असते? तुमचे ऑप्शन आहे चुना दगड, बी तांबे, सी कोळसा, डी सोने. तुमचे योग्य उत्तर आहे चुना दगड. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील प्रमुख खनिज संसाधन कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहे हिरे, बी कोळसा, सी युरेनियम, डी चांदी. तुमचे योग्य उत्तर आहे बी कोळसा. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात मातीचे खनिज सर्वाधिक कुठे सापडते? तुमचे ऑप्शन आहे रत्नागिरी, बी सातारा, सी अहमदनगर, डी ठाणे. तुमचे योग्य उत्तर आहे रत्नागिरी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, ग्लेना या खनिजातून कोणते धातू मिळते? तुमचे ऑप्शन आहे जस्त, बी शिसे, सी लोह, डी तांबे. तुमचे योग्य उत्तर आहे बी शिसे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, मंगनीज खनिजाचा उपयोग मुख्यतः कशासाठी होतो? तुमचे ऑप्शन आहे खनिर्मितीसाठी, बी स्टील तयार करण्यासाठी, सी सिमेंट उद्योगासाठी, डी रंग उद्योगासाठी. तुमचे योग्य उत्तर आहे बी स्टील तयार करण्यासाठी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कोल्हापूर जिल्ह्यात कोणते खनिज सापडते? तुमचे ऑप्शन आहे तांबे, बी बॉक्साइट, सी सोने, डी लोह. तुमचे योग्य उत्तर आहे बी बॉक्साइट. तुमचा शेवटचा प्रश्न आहे, खनिज संसाधनांचा उपयोग मुख्यतः कशासाठी होतो? तुमचे ऑप्शन आहे शेतीसाठी, बी औद्योगिक विकासासाठी, सी पर्यटनासाठी, डी खेळांसाठी. तुमचे योग्य उत्तर आहे बी औद्योगिक विकासासाठी.